नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अंजली. आपल्या लाडक्या अंजलीज ॲस्ट्रोकी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत काहीसे आगाऊ, फिकर नसलेले पण ज्ञानाने भरलेल्या धनुराशीबद्दल. या राशीचा स्वामी गुरु, जो ज्ञान, विस्तार आणि भाग्याचा कारक, यांना ज्ञान वाटायला आणि जगाला चांगला उपदेश करायला खूप आवडतं. पण एक लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचे हे सच्चे पुजारी, तुम्ही यांना बंधनात घातलं तर ते लगेच पळून जातील. हे कधी कधी थोडे बेफिकीर दिसले तरी मनाने स्वच्छ, हसरे, मोठं स्वप्न पाहणारे असतात. त्यांची विनोदबुद्धी इतकी कमाल असते की तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. धनुराशीचे लोक नेहमी एका पायावर फिरायला तयार असतात. त्यांना एका जागी बसणं म्हणजे शिक्षा वाटते. पण थांबा, फक्त फिरणं हाच त्यांचा छंद नाही. हे लोक स्वतंत्र, आशावादी, उत्साही आणि सत्यवादी असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला, प्रवास करायला आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा अनुभव घ्यायला आवडतं. या राशीचे लोक थोडे बेफिकीर आणि मनमौजी वाटू शकतात, पण ते आतून खूप ध्यानी आणि तत्वनिष्ठ असतात. त्यांना बंधनात राहायला आवडत नाही आणि ते नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतात. त्यांची विनोदबुद्धी जबरदस्त असते आणि ते कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक सत्य बोलायला कधीच कचरत नाहीत. समोरच्याला ते थोडं कठोर वाटू शकतं, पण त्यांचा हेतू कधीच वाईट नसतो. हे लोक प्रेमात पटकन पडतात, पण कमिटमेंटचा विषय आला की थोडा अजून वेळ दे असं म्हणतात. पण प्रेम मनापासून करतात आणि जोडीदाराच्या स्वातंत्र्याचा खूप सन्मान करतात. मुक्त विचारसरणीमुळे धनु लोक फ्रीलान्सिंग, पर्यटन, अध्यापन, लेखक आणि तत्वज्ञानासंबंधित क्षेत्रात चमकतात. धनुराशी पैसा खूप कमावते, पण टिकवण्यापेक्षा लाईफ किंग साईज या थाटात खर्च करते. म्हणजेच आज बोनस मिळाला, चला उद्या गोव्याला ट्रिप. यांचा लकी रंग पर्पल आणि नारिंगी, लकी खडा सॅफायर म्हणजेच पुखराज आणि शुभवार गुरुवार. तर मंडळी, अशी आहे आपली धनुरास. जर तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा तुम्ही धनुराशीचे असाल आणि तुम्हाला हे किती खरं वाटलं, कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर आज इतकंच पुरे करते. भेटूया पुढील राशीसोबत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धन्यवाद.